नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 6 चा जिओग्राफीचा हा चॅप्टर पाहत आहोत, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा। तर तो 8 चॅप्टर आहे तुमचा आणि चॅप्टरचं नाव काय आहे तुमच्या, नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधने। आपण मराठीत जर कन्वर्जन केलं याचं तर नैसर्गिक संसाधने आपण असं ह्याला म्हणू शकतो। ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल। तर पहा, इथं काय पिक्चर दिलेला आहे, ह्या पिक्चर मध्ये काय फोटो तुम्हाला दिसत आहेत, तर हे फोटो आपण बघूया। तर हे जे काही पिक्चर दिलेले आहेत पहा, हे कशाचं आहे, घोरपड किंवा लिझार्ड म्हणू शकतो आपण याला, लिझार्ड आहे हा लिझार्ड। त्याच्यानंतर हे काय, आपलं कापसाचं बोंड आहे। ठीक आहे, कॉटन वूल म्हणू शकतो याला। ठीक आहे, कॉटन म्हणजे कापसाचं बोंड आहे। त्याच्यानंतर हे ऑक्टोपस आहे। त्याच्यानंतर दुसरं जर तुम्ही बघितलं तर चित्र पहा, इथं वेगवेगळे जर चित्र बघितलं तर त्याच्यानंतर इथे हे मँगो दिसते तुम्हाला। त्याच्यानंतर एक फूल आहे। त्याच्यानंतर हे काय आहे, हॉर्सचं चित्र आहे, दिसत असेल व्यवस्थित तुम्हाला। ठीक आहे, हे हॉर्स आहे। ठीक आहे, हे चित्र दिसत असेल तुम्हाला, हॉर्सचं चित्र आहे, घोडा आहे। ठीक आहे, तर हे वेगवेगळे चित्र दिलेले आहेत हे फिगर 8.1 मध्ये। याच्यावर काय प्रश्न आहेत ते आपण बघून घेऊया, त्याच्यावर काय काय प्रश्न विचारले ते पहा। तर पहिला प्रश्न काय, त्यांनी काय म्हणलेले, ऑब्झर्व अँड थिंक अबाउट द पिक्चर्स गिव्हन इन द फिगर। वेगवेगळे पिक्चर जे दिलेले आहेत ते ऑब्झर्व करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्याविषयी विचार करायचा आहे, ह्या फिगर 8.1 मध्ये दिलेल्या पिक्चर विषयी। आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, काय क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला। पहा, पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये काय, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर, तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये काय काय दिसते। तर तुम्हाला ह्या पिक्चर मध्ये काय काय दिसते, हे मँगो दिसते। ठीक आहे, एक मँगो आहे, त्याच्यानंतर फ्लावर आहे, हॉर्स आहे, त्याच्यानंतर ऑक्टोपस वगैरे वेगवेगळ्या गोष्टी आपण वर बघितलेल्या ते सांगायचे तुम्हाला। ठीक आहे, हाऊ मेनी दीज अॅनिमल्स ऑर प्लांट्स डू यू नो, तर हे जे काही अॅनिमल्स आहेत आणि याच्यामध्ये प्लांट्स आहेत त्याच्यापैकी काय काय माहिती आहे ते सांगायचे तुम्हाला। सगळ्यांना हे मँगो तर माहित असेल, सगळ्यांना हॉर्स माहित आहे। ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी याच्यातल्या माहित आहेत तुम्हाला आणि बाकी ज्या माहित नाहीत त्या, हे कापसाचं बोंड माहित असेल, ऑक्टोपस माहित नसेल तुम्हाला, बऱ्यापैकी मूवी मध्ये वगैरे बघितलं असेल, आणि हे लिझार्ड एखाद्या दुसऱ्याला माहित नसेल। ठीक आहे, आणि हे फ्लावर सुद्धा बघितलं नसेल तुम्ही। ठीक आहे, तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला माहित असतील असं मला वाटते। ठीक आहे, माहित असतील तर चांगली गोष्ट आहे, माहित नसेल तर काय हरकत नाही, तुम्ही काय करू शकता, गुगलवर सर्च करू शकता आणि त्याच्याविषयी माहिती मिळू शकता। हाऊ मेनी ऑफ दीज अॅनिमल्स ऑर प्लांट्स डू यू नो, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला किती माहिती आहे त्याच्यापैकी हे सांगायचंय। ठीक आहे, हे कळलं असेल। त्याच्यानंतर आपण पुढली माहिती बघूया। ठीक आहे, विच ऑफ दीज थिंग्स हॅव यू सीन इट रियालिटी, रियालिटी म्हणजे तुम्ही म्हणजे दररोजचं जीवन आहे, म्हणजे रिअली स्वतः म्हणजे समोरासमोर बघितलेलं, म्हणजे रियालिटी म्हणजे तुम्ही गुगलवर किंवा फोटोमध्ये न पाहता रिअली बघितलेले, स्वतः जवळ जाऊन हातात घेऊन समोरासमोर बघितले त्याला, आहे का नाही, रिअल लाईफ मध्ये त्याला रियालिटीमध्ये कोणत्या कोणत्या माहिती आहेत ते बघितले ते सांगायचं तुम्हाला। हॅव यू एव्हर युज्ड दीज थिंग्स ऑर सीन देम बिंग युज्ड, म्हणजे यापैकी वरीलपैकी ज्या काही गोष्टी आहेत, जसं की मँगो असेल, मँगो तर सगळ्यांनी खाल्ला असेल असं मला वाटत नाही, मँगो म्हणजे आंबा, कोणी खाल्ला नसेल। ठीक आहे, त्याच्यानंतर घोडा वगैरे सगळ्यांनी बघितला असेल, बरेचसे लोक घोड्यावर बसले असतील, म्हणजे हे कोणत्या गोष्टी, हाऊ यू एव्हर युज्ड दीज थिंग्स, म्हणजे कोणत्या या गोष्टी याच्यापैकी तुम्ही यूज केलेल्या आहे का। ठीक आहे, और सीन देम बिंग युज्ड, किंवा दुसरे लोक यूज करताना तुम्ही ते बघितलेले आहेत का हे सांगायचं। ठीक आहे, which of our needs do some of this fulfill, which of our needs do some of this fulfill, म्हणजे हे वरील जे काही दिलेलं आहे, जे काही फिगर मध्ये आहे का नाही, वेगवेगळे जे काय दिलेले चित्र दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या आपल्या गरजा आहेत, नीड म्हणजे कोणत्या कोणत्या गरजा भागवतात। जसं की मँगो आहे, मँगो आपली फूडची गरज भागवते, म्हणजे आपल्याला भूक लागली तर आपण काय करू शकतो, आपली भूक भागवण्यासाठी मँगो खाऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर हॉर्स आहेत, समजा आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचं तर हॉर्सचा आपण उपयोग करू शकतो, हे अशा प्रकारे आपल्या गरजा भागू शकतात। त्याच्यानंतर कॉटनचं ऊल दिलेलं आहे, कॉटन ऊल दिलेलं आहे, कॉटन म्हणजे कापसाचं बोंड दिलेलं आहे। कॉटन ऊल कशासाठी यूज करतो आपण, कॉटनचं ऊल जे आहे ते आपण त्याच्यापासून कापसापासून आपण वाती बनवतो दिव्यासाठी, आहे का नाही, वाती बनवतो, कपडे बनवतो, वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतो आपण। ठीक आहे, व्हॉट प्रोबेबल यूज ऑफ द अनयुजुअल थिंग कॅन यू थिंक ऑफ, ओके, व्हॉट प्रोबेबल यूज ऑफ द अनयुज्ड थिंग्स कॅन यू थिंक ऑफ, म्हणजे अनयुज्ड थिंग्स म्हणजे जे काही अनयुज्ड थिंग्स असतील ज्या यूज केल्या जात नाहीत त्याचा काय उपयोग करू शकता का तुम्ही, ते तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे नवीन काही म्हणजे टाकाऊपासून आपण टिकाऊ बनवू शकतो का। फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द थिंग्स यू कॅन कुड नॉट आयडेंटिफाय, आणि याच्याविषयी तुम्हाला म्हणजे अनेक माहिती काढायची आहे। ठीक आहे, फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द थिंग्स यू
कुड नॉट आयडेंटिफाय म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय करू शकत केलेली नाही, त्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढायची तुम्हाला. ठीक आहे, तर हे तुम्हाला जमत असेल तर करू शकता. त्याच्यानंतर जो मेन पार्ट आहे तो इथून आपला सुरू होतो. ठीक आहे, हे जनरल क्वेश्चन होते. तर जो मेन चॅप्टर आहे तो आपला इथून सुरू होतो. वी सी मेनी थिंग्स ऑन द अर्थ. आपण भरपूर साऱ्या गोष्टी ह्या पृथ्वी तलावर आपण भरपूर साऱ्या गोष्टी पाहत असतो, आहे का नाही. वेगवेगळे प्लॅन्ट्स पाहत असतो, वेगवेगळे अॅनिमल्स पाहत असतो. सम ऑफ पार्ट, ह्याच्यानंतरचा पार्ट आपण बघूया. ठीक आहे, ठीक आहे, खाली घेतो 1 मिनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, सम ऑफ दिस आर क्वाईट फॅमिलियर टू अस. पहा इथं पहा तुम्ही, हे दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, 1च मिनिट. ठीक आहे, पहा तर सम ऑफ दीज आर क्वाईट फॅमिलियर टू अस म्हणजे पृथ्वी तलावर आपण भरपूर साऱ्या वस्तू पाहतो आणि त्याच्यापैकी काही फॅमिलियर म्हणजे काय, फॅमिलियर म्हणजे ज्या ओळखतो आपण, ज्याला ओळखतो आपण त्याला फॅमिलियर म्हणतो. सम ऑफ दीज आर क्वाईट फॅमिलियर टू अस म्हणजे भरपूर साऱ्या पृथ्वी तलावर वस्तू आहेत. जसं की तुम्ही काय पाहू शकता, पृथ्वी तलावर पाणी आहे, झाडे आहेत, वनस्पती आहेत, म्हणजे झाडे म्हणजेच वनस्पती वगैरे. त्याच्यानंतर बर्ड्स आहेत, त्याच्यानंतर अॅनिमल्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आणि त्याच्यापैकी बऱ्याचशा आपल्याला फॅमिलियर आहेत, म्हणजे आपण त्या जवळून बघितलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. However, we do not necessarily use all of them. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण सगळ्याच्या सगळ्या पृथ्वी तलावरल्या गोष्टी यूज करतो का, नाही यूज करत. काही थोड्या प्रमाणात गोष्टी आपण काय करतो, यूज करतो. We have learned to use some of things that are available in nature. फॉर एक्झाम्पल वॉटर, म्हणजे जे काही नेचरमध्ये भरपूर साऱ्या वस्तू आहेत, नेचरमध्ये किती भरपूर साऱ्या वस्तू आहेत, त्यापैकी फक्त काहीच वस्तू आपण यूज करायला शिकलेलो आहे. जसं की आपण वॉटर, पाणी आहे तर पाण्याचा उपयोग कसा करायचा ते आपण शिकलेलं आहे. द नॅचरल थिंग्स दॅट मॅन युजेस आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. हे महत्वाचे, हे अंडरलाईन करायचे आणि पाठ करून घ्यायचे. काय, कुठून पाठ करायचे पहा, तर मी तुम्हाला सांगतो. तर ह्याच्यामध्ये पाठ करायचं काय आहे ते मी सांगतो तुम्हाला. तर हे इथून काय आहे, द नॅचरल थिंग्स दॅट मॅन युजेस आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस कशाला म्हणतात हे विचारले जाऊ शकते. म्हणजे जे नैसर्गिकरित्या ज्या काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, ज्या नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. ठीक आहे, म्हणजे निसर्गात आपण त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे केलं नाही, जे निसर्गात गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याला आपण काय म्हणतो, नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. जसं वॉटर, पाणी जे आहे, वॉटर आहे, नैसर्गिकरित्या आपल्याकडे अवेलेबल आहे, तर हे नॅचरल रिसोर्सेस झाले. त्याच्यानंतर एअर आहे, हे सुद्धा नैसर्गिकरित्या आपल्याकडे अवेलेबल आहे, हे सुद्धा नॅचरल रिसोर्सेस झालेले. त्याच्यानंतर प्लांट्स असतील, बर्ड्स असतील, अॅनिमल्स असतील, हे सगळे काय आहे, नॅचरल रिसोर्सेस आहेत. पहा, मॅन फुलफिल्स हिज नीड्स युजिंग these नॅचरल रिसोर्सेस. आपल्या जे काही गरजा असेल, आपल्या गरजा आपण कशा भागवतो, ह्या जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्या यूज करून आपण भागवतो. जसं की आपल्याला तहान लागली तर आपण पाणी पितो. ठीक आहे, तहान लागली तर आपण काय पितो, पाणी पितो. म्हणजेच आपण वॉटरचा यूज करतो. कशाचा यूज करतो, वॉटरचा यूज करतो आपली तहान भागवण्यासाठी. आणि वॉटर काय आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे. तर नॅचरल रिसोर्सेसचे ते एक्झाम्पल दिले त्यांनी, एअर, वॉटर, सॉइल्स, लँड, मिनरल्स, प्लांट्स अँड अॅनिमल्स आर ऑल नॅचरल रिसोर्सेस. तर हे सगळे नॅचरल रिसोर्सेस आहेत. तुम्हाला माहित असेल, जनरली हे सगळं कळलं असेल तर, म्हणजे जे नैसर्गिकरित्या अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन केलं नाही, त्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणतो. जसं की एअर, हवा एक नॅचरल रिसोर्सेस आहे, वॉटर नॅचरल रिसोर्सेस आहे, सॉइल सुद्धा नॅचरल रिसोर्सेस आहे. त्याच्यानंतर लँड, मिनरल्स माहित असतील तुम्हाला, आहे का नाही, मिनरल्स म्हणजे खनिजे, आणि प्लांट्स आणि अॅनिमल्स सगळे हे काय नॅचरल रिसोर्सेस आहेत. मोस्ट ऑफ द नॅचरल रिसोर्सेस आर लिमिटेड. मोस्ट ऑफ द म्हणजे बऱ्यापैकी जे नॅचरल रिसोर्सेस आहेत कसे आहेत, लिमिटेड. म्हणजे कोणता असा नॅचरल रिसोर्सेस कसे आहेत, लिमिटेड आहेत, लिमिटेड इन नेचर. देअरफॉर दे आर इनव्हॅल्युएबल म्हणजे महत्वपूर्ण आहेत. प्रेशियस म्हणजे खूप मौल्यवान आहेत. लिमिटेडचा अर्थ काय, म्हणजे माहित आहेत, मर्यादित आहेत. म्हणजे हे रिसोर्सेस जसं वॉटर असेल, त्याच्यानंतर प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील, सॉइल्स असेल, हे काय आहे, सगळं मिनरल्स असतील, हे लिमिटेड आहेत. म्हणजे लिमिटेडचा अर्थ काय, की हे रिसोर्सेस जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये यूज केलं तर ते काय होऊ शकतात, कधीतरी संपू शकतात. म्हणजे त्याच्यामुळे लिमिटेड आहेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांचा यूज जो आहे काळजीपूर्वक करावा लागणार आहे. काळजीपूर्वक ह्या रिसोर्सेसचा काय करावं लागणार आहे, यूज करावा लागणार आहे. पुढे पहा, ऑफ दीज एअर,
ऑफ दिस एअर इज सच अ रिसोर्स दॅट इट इज अवेलेबल इन प्लेंटी. प्लेंटी म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये. प्लेंटीचा अर्थ काय होतो? भरपूर प्रमाणामध्ये. म्हणजे हे जे काय सगळे रिसोर्सेस दिले तुम्हाला, एअर, वॉटर, सॉइल, लँड, मिनरल्स, प्लांट्स अँड अॅनिमल्स, त्यापैकी एअर काय आहे? प्लेंटी म्हणजे हवा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळते. हवा संपते का? संपत नाही. पहा, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये मिळते आपल्याला. दिस रिसोर्स नेव्हर डिप्लिट्स. डिप्लिट्स म्हणजे नष्ट होणे. डिप्लिट्स म्हणजे नष्ट होणे किंवा कमी होणे. डिप्लिट्सचा अर्थ काय होतो? कमी होणे. डिप्लिट्सचा अर्थ काय होतो? कमी होणे होतो. ठीक आहे. डिप्लिटचा अर्थ काय होतो? कमी होणे. मग हे जे एअर आहे, आपलं एअर आहे, कधी कमी होते का? होत नाही. परंतु आपण एक प्रॉब्लेम फेस करत आहोत. कोणता प्रॉब्लेम फेस करत आहोत? एअर पोल्युशनचा प्रॉब्लेम फेस करत आहोत. पहा, हायवर इट्स क्वालिटी कॅन चेंज. एअर कमी होत नाही, पण हायवर इट्स क्वालिटी, एअरची जी क्वालिटी आहे काय होऊ शकते? चेंज होऊ शकते. क्वालिटी कॅन चेंज. वी नीड एअर फॉर व्हेरियस पर्पजेस, राईट फ्रॉम ब्रीथिंग टू बर्निंग. तर एअर जे आहे प्लेंटी आहे. एअर विषयी माहिती जर बघितली, हवा जे आहे प्लेंटी आहे, भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. एअर संपते का? संपत नाही. हवा संपत नाही. फक्त हवेची जी क्वालिटी आहे, क्वालिटी काय होते? चेंज होत असते. म्हणजे क्वालिटी चेंज होते म्हणजे सरळ सरळ काय? स्वच्छ हवा असेल तर म्हणजे स्वच्छ हवा आपल्यासाठी चांगली असते. पण जेव्हा एअर मध्ये काय होते? प्रदूषण होते, पोल्युशन होते, आहे का नाही, तेव्हा हवेतनं आपल्याला दुर्गंधी येते, वास यायला लागतो. त्यालाच काय म्हणतो? किंवा त्याच्यामध्ये जे काय पार्टिकल्स असतील, पार्टिक्युलेट मॅटर असतील, धुळीचे कण असतील, वेगवेगळे कण मिसळतात आणि ते आपल्यासाठी हानिकारक बनते. तर हवा आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी यूज करत होता. तर हवा कशासाठी यूज करतो आपण? ब्रीथिंग. ब्रीथिंग म्हणजे श्वासोश्वास घेण्यासाठी आपण यूज करतो. आणि त्याच्यानंतर बर्निंग. बर्निंग म्हणजे आपल्याला जर एखादा काय करायचं असेल, जाळ लावायचा असेल, आहे का नाही, बर्न करायचं असेल कोणती गोष्ट, तर विदाऊट एअर आपण बर्न करू शकतो का? ती गोष्ट नाही करू शकत. म्हणजे हवा ही काय आहे? आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कशासाठी? आपल्याला जर कशाला जाळायचं असेल तर आपल्याला हवा ही त्यासाठी खूप महत्वाची आहे. हे सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल. ठीक आहे. तुम्ही ते एक्सपेरिमेंट पण केलं असेल. एक मेणबत्ती घेतली असेल तुम्ही, अशा प्रकारची मेणबत्ती घेतली असेल आणि त्याच्यावर तुम्ही अशी मेणबत्ती ठेवून ही पेटवली असेल मेणबत्ती. ठीक आहे. मेणबत्ती पेटवल्याच्या नंतर तुमची काय अशा प्रकारचं जळते. परंतु त्याच्यावर जर तुम्ही असा ग्लास जर उघडा ठेवला तर ते काही वेळानंतर ही मेणबत्ती काय होते? तुमची विझते. त्यामागचं कारण हेच आहे. कारण हवेची गरज काय आहे? खूप गरज आहे. हवेची म्हणजे ऑक्सिजनची गरज असते मेनली. पण हवेमध्ये ऑक्सिजन असते. इन जनरल मी तुम्हाला हवा म्हणतो. हवेची गरज असते कोणती गोष्ट काय करण्यासाठी? बर्न होण्यासाठी. पहा पुढे पहा. फिगर 8.2 to 8.13 गिव्स अस अन आयडिया अबाउट हाऊ वी यूज सम ऑफ द नॅचरल रिसोर्सेस. तर आपण कशा प्रकारे नॅचरल रिसोर्सेस यूज करतो त्याच्याविषयी आपल्याला हे जे काही खाली फिगर दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती त्यांनी दिलेली आहे. तर पहा फिगर 8.2. फिगर काय आहे इथं? 8.2 दिलेली आहे, ती आपण पाहूया. ठीक आहे. 8.2. ठीक आहे. 8.2 एकच मिनिट. ठीक आहे. तर पहा 8.2 आहे इथं फिगर 8.2 ऍग्रिकल्चर. तर इथे एक माणूस दिसतोय तुम्हाला, बऱ्या पूर्ण दिसत नसेल. ठीक आहे. तर हा माणूस आहे आणि माणूस काय करतो? माणूस आहे, हे दोन ऑक्स आहेत. ऑक्स म्हणजे बैल आहे. तर ठीक आहे. आणि हे त्याचा नांगर आहे आणि शेतामध्ये तो काय करतोय? ह्या नांगराने नांगरटी करतोय म्हणजे शेतामध्ये मशागत करतोय. ठीक आहे. तर म्हणजे सॉइल ची काय करतो? तो मशागत करत असतो. हे बैल काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस आहेत. त्याच्यानंतर हे जे काही नांगर बनवलेलं आहे त्यांनी जे काही अवजार आहे, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट आहे प्लाविंग करण्यासाठी, ते पण आपण प्लांट पासून बनवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस पासून बनवलेलं आहे. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा. हे आपण इथं 8.2 च्या नंतर आपण 8.3 इथं दिलेले आहे. तर 8.3 हा माणूस काय आहे? हा माणूस काय करतो? जाळं टाकत आहे. कुठे जाळं टाकत आहे? समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये जाळं टाकत असेल. ही त्याची नाव आहे. हे नाव म्हणजे होडी आहे, बोट आहे. आणि हे जाळं तो काय करतोय? समुद्रामध्ये किंवा नदी असेल किंवा समुद्र असेल किंवा तळ असेल, काही असो, तर त्याच्यामध्ये टाकतोय आणि त्याच्यामध्ये जे काही फिशेस आहेत तर ह्या समुद्रामध्ये असेल, नदीमध्ये असेल, काय करण्याचा जाळं टाकून काय करण्याचा प्रयत्न करतो? फिश पकडण्याचा प्रयत्न करतो. फिशेस. ठीक आहे. फिशेस पकडण्याचा प्रयत्न करतो. जे काही मासे असतो मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहे. मासे सुद्धा काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस. मासे काय आहेत? नॅचरल रिसोर्सेस आहेत. नैसर्गिकरित्या त्याला काय आहेत? अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर इथं पहा 8.7 फिगर पहा. तर इथं काय? जेसीबी आहे. जेसीबी आहे. हे काय आहे? जेसीबी आहे. अर्थ मोअर्स म्हणतो आपण याला. काय म्हणतो? अर्थ मोअर्स. काय म्हणतो याला? अर्थ मोअर्स म्हणतो. हे जेसीबी आहे. तर हे जेसीबी काय करत आहे? इथले जे काही मायनिंग करत आहे, म्हणजे हे काही नॅचरल कोळसा वगैरे असेल, हे कोळसा आहे. ठीक आहे.
कोल आहे, काय कोल आहे, दगडी कोळसा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, कोल आहे. हे कोल काय करतो, ह्या याच्यानं इथला कोल घेतो आणि या याच्यामध्ये ट्रकमध्ये भरतो आणि घेऊन जातो, म्हणजे हे नॅचरल रिसोर्सेसचा वापर करत आहे. त्याच्यानंतर हे मॅन्सन ॲट वर्क, हे मॅन्सन ॲट वर्क, ओके, मॅसन ॲट वर्क, हे याचा अर्थ काय होतो, हे जो आहे कोण आहे, हा मिस्त्री आहे, गवंडी म्हणतो याला आपण, ठीक आहे. हा गवंडी काय करतो, इथं घर बांधत आहे, ठीक आहे. हे ब्रिक्स असेल, सिमेंट असेल, हे सगळ्या गोष्टी आहेत, हे नॅचरल रिसोर्सेस पासून काय झालेले आहेत, बनवलेले आहेत, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आता पुढला भाग बघूया आपण, त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण, हे कळलं असेल. त्याच्यानंतर हा जो कलेक्शन ऑफ हॉनी, हॉनी म्हणजे काय, हॉनीचा अर्थ काय होतो, मध. हॉनी म्हणजे काय, इथं पहा, हॉनी म्हणजे काय, मध. हॉनी इथं दिलेला आहे, पहा, हॉनीचा अर्थ काय होतो, हॉनी म्हणजे मध, मध खातो आपण, ठीक आहे. हा माणूस काय करतो, इथून हॉनी कलेक्ट करत आहे, मध कलेक्ट करत आहे. आणि हे सुद्धा हॉनी सुद्धा काय आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ सॉल्ट, हा माणूस काय करतो, म्हणजे हे समुद्र आहे, समुद्रातलं पाणी वेगवेगळे इथले आळे बनवलेलं आहे, अशा प्रकारचे हे आळे बनवलेले आहेत त्यांनी. आणि जेव्हा समुद्राला जास्त पाणी येते, भरती आणि ओटी म्हणतो, ठीक आहे, जास्त पाणी आल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी साचून बसते आणि त्याच्यानंतर पाणी इथंच राहते. आणि त्याच्यानंतर समुद्राचं पाणी कसं असते, समुद्राचं पाणी खारं असते आणि खारं असल्यामुळे ज्याच्या आणि खारं असते म्हणजे त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण, सॉल्टचं प्रमाण काय असते, खूप जास्त असते. आणि हे पाणी इथंच राहिल्यामुळे काय होते, सूर्याची किरण पडतात. आता सूर्य असते, ते सूर्याची किरण अशी भरपूर सारे पडतात आणि याचं काय होते, वेपरायझेशन होते. काय होते, वेपरायझेशन होते, म्हणजे बाष्पीभवन म्हणतो मराठीमध्ये. वेपरायझेशन होते आणि याच्यामधले जे पाण्याचं कंटेंट आहे ते काय होते, हवेमध्ये वेपर्सच्या माध्यमातून, असं वेपर्सच्या माध्यमातून काय होते, निघून जाते. आणि त्याच्यामध्ये जे काही मीठ आहे, सॉल्ट आहे, ते इथंच राहते. मग ते सॉल्ट राहिल्याच्या नंतर हा माणूस काय करतो, तो सॉल्ट काय करत आहे, कलेक्ट करत असतो. अशा प्रकारे सॉल्ट बनवत असतात, तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर ही जी बाई आहे, ही बाई हे पाहू आपण. त्याच्यानंतर ही काय, विहीर आहे, या विहिरीमधनं हा माणूस काय करत आहे, या विहिरीमधनं हा माणूस काय करत आहे, पाणी काढत आहे, म्हणजे वॉटर हे नॅचरल रिसोर्सेस आहे, ते वॉटर कलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर कलेक्शन ऑफ रबर लॅटेक्स, त्याच्यानंतर ही जी महिला आहे, हे रबराचं झाड आहे, कशाचं झाड आहे, रबराचं झाड आहे. रबराच्या झाडापासून काय कलेक्ट करत आहे, रबर लॅटेक्स कलेक्ट करत आहे, ठीक आहे. हे रबराचं झाड आहे, रबराच्या झाडापासून ही महिला काय करत आहे, रबर लॅटेक्स कलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, ही फिगर पहा, गॅदरिंग वूड, ही जी महिला आहे आणि तिचा नवरा आहे, म्हणजे हे दोघं नवरा बायको असतील, तर हा माणूस आणि ही महिला, तर काय करताय, याच्या डोक्यावर जे दिसते ते सरपण आहे, त्याला काय म्हणतो, जाळण पण म्हणतात. आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात, जाळण, सरपण, किंवा सरळ भाषेमध्ये म्हणलं तर लाकडं आहेत. काय ते लाकडं आहेत, तर हे सगळे लाकडं आहेत. तर हे लाकडं वगैरे काय करतायत, कलेक्ट करत आहेत. वूड म्हणू शकतो, वूड. आणि ह्याला जर आपल्या याच्या इंग्लिशमध्ये म्हणायचं तर याला काय म्हणतो आपण, फायरवूड. काय म्हणतो, फायरवूड, म्हणजे जळतण म्हणतो, जळतण सुद्धा म्हणतो. म्हणजे फायरवूड म्हणजे जळतण, म्हणजे जाळण्यासाठी जे वूड यूज केलं जाते त्याला फायरवूड म्हणतो. हे दोघं कलेक्ट करत आहेत, हे नैसर्गिकरित्याच कलेक्ट करत आहेत. त्याच्यानंतर हे जे हे पाहू आपण, गॅदरिंग ऑफ रायसिन फ्रॉम ट्रीज, हा माणूस काय करतो, रेझिन कलेक्ट करत आहे या ट्री पासून. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला फिगर दिसत नसेल तर ही फिगर आपण पाहूया, ठीक आहे. ही फिगर, तर हे विंड मिल आहे, ही काय आहे, ही दिसत असेल तुम्हाला, ही विंड मिल, इथं पाहून घ्या, ही विंड मिल आहे, ठीक आहे. खाली घेतो मी थोडस, ठीक आहे. हे विंड मिल तुम्हाला दिसत असेल, हे विंड मिल आहे. विंड मिल काय आहे, विंड म्हणजे याला पवनचक्की म्हणतो. काय म्हणतो, पवनचक्की म्हणतो. मराठीत काय म्हणतो आपण याला, पवनचक्की. म्हणजे हे विंड मिल काय करण्याचं काम करत असते. हे जे विंड मिल आहे ते हवेपासून काय करत असते, हे विंड मिल आहे, हवेपासून एनर्जी बनवत असते. हवेपासून काय बनवत असते, म्हणजे हवेपासून लाईट बनवण्याचं काम करत असते, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. त्याच्यानंतर हे झालेलं आहे आपलं सगळं. त्याच्यानंतरच खाली एक फिगर दिलेली आहे, ती पण आपण काय करूया, फिगर पाहून घेऊया, ठीक आहे. चालतं, 1 मिनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे ट्रान्सपोर्टेशन बाय पॅक अॅनिमल. ट्रान्सपोर्टेशन बाय पॅक अॅनिमल, हे जर बघितलं तर तुम्हाला काय दिसते, हे गाढव आहे. तुम्हाला इथं काय दिसत असेल, तुम्हाला इथं गाढव दिसत आहे. आणि ह्या गाढवावर काय वेगवेगळं काय केलेलं आहे, गाढवावर वेगवेगळं सामान लादलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. गाढव आहे आणि ह्या गाढवावर वेगवेगळं सामान काय झालेलं आहे, लादलेलं आहे, हे दिसत असेल तुम्हाला. हे गाढव आहे, या गाढवावर वेगवेगळं सामान काय केलेलं आहे, लादलेलं आहे. आणि ह्या गाढवाचा कशासाठी यूज केला जातो, ट्रान्सपोर्टेशन साठी यूज केला जातो. म्हणजे एका जागून दुसऱ्या जागी सामान नेण्यासाठी ह्या गाढवाचा काय केला जातो, उपयोग केला जातो, ठीक आहे. हे कळलं असेल.
त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण नेक्स्ट भाग. ठीक आहे, तर हे दिसत असेल तुम्हाला. ऑब्झर्व पहा, कॅन यू टेल मध्ये आपल्याला बघायचंय. कॅन यू टेल मध्ये पहा, थोडं मी खाली घेत आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय. तर पहा, एक मिनिट. ठीक आहे, हे दिसत असेल. ऑब्झर्व ऑल द फिगर्स फ्रॉम 8 आपल्याला ऑब्झर्व करायचे सगळ्या फिगर्स, म्हणजे 8.2 to 8.3, म्हणजे हे जे आता फिगर बघितलेत आपल्याला, हे 8.13 ही लास्टची फिगर आहे आणि 8.2 ची वेगवेगळ्या फिगर. अँड डिस्कस देम इन क्लास, याच्या विषयी माहिती चर्चा करायची, ती आताच आपण चर्चा केलेली आहे. इट इज नेसेसरी दॅट each of the things shown is considered. वेगवेगळा. इट इज नेसेसरी दॅट each of things shown in is considered. For this use the following points. आता ह्याच्या सगळे जे काही फिगर्स आहेत त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, चर्चा करायचंय. आणि चर्चा करण्यासाठी तुम्ही ह्या खाली बुलेट पॉईंट दिलेत, काही बुलेट पॉईंट दिलेत, त्या बुलेट पॉईंटचा तुम्ही काय करू शकता, उपयोग करू शकता आणि चर्चा करू शकता. म्हणजे जे बुलेट पॉईंट दिले त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी तुम्हाला काय येईल, एक मदत होईल. व्हॉट डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर द इंडिव्हिज्युअल्स इन दीज पिक्चर्स एंगेज, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे वेगवेगळे हे जे इंडिव्हिज्युअल्स लोक आहेत ते ऍक्टिव्हिटी करत आहेत. तर आपण वेगवेगळे बघत आहेत. तर काही लोक काय करत आहेत, तिथं एक ऍग्रिकल्चर मध्ये एक शेतकरी आहे, तो प्लॉईंग करत आहे, नांगरणी करत आहे. त्याच्यानंतर एक जण रबर काढत आहे, एक मनुष्य, ठीक आहे, एक जण लॅटेक्स काढत आहे, ठीक आहे, रबर लॅटेक्स काढत आहे, एक जण रेझिन काढत आहे. त्याच्यानंतर एक जण काय करत आहे, पाणी कलेक्ट करत आहे. असे वेगवेगळ्या, एक सरपण कलेक्ट करत आहे, ठीक आहे, फायरवूड. तर वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटी करत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट थिंग्स विल दे ऑब्टेन थ्रू दीज ऍक्टिव्हिटीज, म्हणजे वेगवेगळे लोक काय, म्हणजे कोणत्या गोष्टी मिळणार आहेत त्या ऍक्टिव्हिटीज मार्फत. जसं की एखादा माणूस आता विहिरीमधनं पाणी काढत आहे तर त्याला पाणी मिळेल. जो रबर लॅटेक्स काढत आहे त्याला रबर लॅटेक्स मिळेल. रेझिन काढत आहे त्याला रेझिन मिळेल. मिनरल्स कलेक्ट करत आहे जेसीमुळे त्यांना मिनरल्स मिळेल. तर वेगवेगळे हे काय मिळणार आहेत, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्यांना. त्याच्यानंतर पुढे पहा, व्हॉट आर द अॅनिमल्स इन द पिक्चर्स डुईंग. अॅनिमल्स काय करतात पिक्चर मध्ये, जे गाढव आहे, तर गाढवाचा आपण कशासाठी वापर करत आहे, ट्रान्सपोर्टेशन साठी युज करत आहे. त्याच्यानंतर बैल आहेत, बैलाचा वापर आपण कशासाठी, नांगरणीसाठी युज करत आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द यूज ऑफ द टॉल डिव्हाइस इन फिगर 8.12 रेज्ड ऑन द ग्राउंड. टॉल डिव्हाइस म्हणजे हे पवनचक्कीचं आपण जे बघितलं होतं, पवनचक्कीची फिगर बघितलं असेल तर ह्या पवनचक्की विषयी विचारलेले त्यांनी. 8.2 विषयी विचारलेलं तुम्हाला. हे 8.2 का आहे, पवनचक्की विषय आहे. ठीक आहे, हे पवनचक्की विषय त्यांनी दिलेला आहे. तर पाहू शकता हे पवनचक्की 8.12 विषय विंड मिल. तर हे विंड मिलचा आपण उपयोग कशासाठी करत असतो, ह्या विंड मिलचा उपयोग आपण काय करत असतो, हवेपासनं, म्हणजे हवेपासनं आपण काय बनवतो, लाईट आहे का नाही, एनर्जी पॉवर जनरेशन साठी करत असतो, पॉवर जनरेशन साठी. ठीक आहे, हे कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा, व्हॉट इज बिंग loaded in the truck. What is being loaded in the truck? What are we going to get from it? तर जे फिगर तुम्हाला दिलेले इकडल्या साईडला वर दिलेले, त्याच्यामध्ये जे जेसीबी आहे, जेसीबीने ट्रक मध्ये काय लोड करत आहोत, तर आपण कोल लोड करत आहेत, कोल. ठीक आहे. व्हॉट आर गोइंग टू गेट फ्रॉम इट, आपल्याला काय मिळणार आहे या कोलपासून. कोल कशासाठी युज करत असतो आपण, दगडी कोळसा, तर एनर्जीसाठी युज करत असतो. कोलचा आपण वापर वेगवेगळ्या गोष्टी, वीट भट्टीमध्ये युज करत असतो. रेल्वे गाडीत, पहिल्या रेल्वे गाड्या सुद्धा कोळशावर चालायच्या, रेल्वे गाड्या चालवण्यासाठी. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या फॅक्टरी चालवण्यासाठी, त्याच्यानंतर जेवण बनवण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपण युज करत असतो हे कोलचा. ठीक आहे. व्हॉट आर ऑल दीज ह्युमन ऍक्टिव्हिटीज बिंग परफॉर्म्ड अदर दॅन फिशिंग. व्हॉट आर ऑल दीज ह्युमन ऍक्टिव्हिटीज बिंग परफॉर्म्ड अदर दॅन फिशिंग, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज करत आहेत अदर दॅन फिशिंग, तर हे तुम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पार्ट महत्वाचा बघायचं आहे, एक्सप्लेनेशन आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. तर एक्सप्लेनेशन आपण पाहूया. In some of the figures, man is shown doing. In some of the figures, man is showing doing different tasks. Each of the tasks is related to some resources. तर वेगवेगळ्या फिगर मध्ये वेगवेगळे लोक, म्हणजे माणसं काय करत आहेत, मॅन काय करत आहे, माणसं किंवा मॅन म्हणू शकता, वेगवेगळे टास्क परफॉर्म करताना दिसत आहे तुम्हाला. लेट अस कन्सिडर इच ऑफ दीज रिसोर्सेस. तर त्याच्याविषयी त्यांनी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती दिली. फिगर 8.2 म्हणजे जी पहिली फिगर होती आपल्या याच्यामध्ये, मॅन इज सीन प्लॉईंग द लँड. तर माणूस काय करत आहे त्याच्यामध्ये, फिगर 8.2 मी आता तुम्हाला दाखवत नाही. फिगर 8.2 मध्ये तो माणूस काय करत आहे, तो त्याचं जे बैलाच्या मदतीने काय करत आहे, जमिनीची प्लॉईंग म्हणजे मशागत करत आहे, नांगरणी करत आहे. द फार्मर प्लॉज द सॉइल लेअर अँड मेक्स द लँड कल्टिवेबल.
कल्टिवेबल. आता प्लॉइंग करून काय करतो तो, जे प्लॉइंग करतो म्हणजे काय, जमिनीची जी काय जमीन आहे त्याची माती खाली वरी करतो आणि त्याच्यामुळे जमीन काय होते, कल्टिवेबल होते. कल्टिवेबल म्हणजे काय, कल्टिवेबलचा अर्थ काय होतो, कल्टिवेबलचा अर्थ हे होतो की तुम्ही तिथं काय करू शकता, पीक घेऊ शकता. म्हणजे ही जमीन तुम्ही लागवडीस योग्य बनवता. कल्टिवेबल बनवता म्हणजे जमीन काय लागवडीस योग्य बनवता. इन दिस कल्टिवेबल लँड, म्हणजे ह्या कल्टिवेबल लँड मध्ये ही ग्रोज व्हेरियस क्रॉप्स अँड फुलफिल्स हिज ओन अँड अदर्स नीड फॉर फूड. मग हे कल्टिवेबल लँड बनवल्याच्या नंतर हे तो लँड मध्ये काय करतो, ग्रो करतो. काय करतो, ग्रो व्हेरियस क्रॉप्स, वेगवेगळे जे काही क्रॉप्स असतील, त्याला जे काही क्रॉप्स घ्यायचं असेल, जसं शुगर क्रेन घ्यायचं असेल, कॉटन घ्यायचा असेल, ज्वारी घ्यायचा असेल, व्हीट म्हणजे गहू घ्यायचा असेल, मका घ्यायचा असेल म्हणजे कॉर्न, वेगवेगळे किंवा पल्सेस घ्यायचं असेल, वेगवेगळे क्रॉप्स घेतो. आणि हे क्रॉप्स घेतल्यानंतर त्याची स्वतःची गरज, फुलफिल्स हिज ओन नीड, म्हणजे स्वतःची गरज. म्हणजे समजा गहू घेतला तर त्याला स्वतःला खाण्यासाठी लागेल, ज्वारी किंवा डाळी वगैरे घेतला तर त्याला स्वतःला खाण्यासाठी लागेल. आणि त्याच्यानंतर उरलेच म्हणजे सगळ्याच्या सगळं तो स्वतः खाणार आहे का, जे काय एक्स्ट्रा असेल, उरलेला असेल तर तो काय करेल, बाजारात जाऊन विकेल. आणि बाजारात जाऊन विकल्यानंतर जे काही शहरामधले लोक राहतात किंवा ज्यांच्याकडे शेती नसते ते लोक काय करत असतात, हे फूड कलेक्ट करत असतात, विकत घेत असतात शहरामधनं. ठीक आहे, दुकानामधनं वगैरे किंवा मंडीमधनं, जिथून कुठून घेत असतात तिथून घेत असतात. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा. For this purpose, he uses the soil that is naturally available on land as a resource. तर हे क्रॉप जे आहेत, वेगवेगळे क्रॉप ग्रो करण्यासाठी तो कशाचा वापर करत आहे, वेगवेगळे क्रॉप ग्रो करण्यासाठी तो सॉइलचा वापर करत आहे. आणि सॉइल काय आहे, नॅचरली अवेलेबल आहे, इथं तुम्हाला सांगितलेले. सॉइल इज, याच्यानंतर पुढे पाहूया आपण. सॉइल काय आहे पहा, एकच मिनिट. सॉइल काय आहे पहा. Soil used all over the world and therefore soil is a very important resource for agriculture. तर सॉइल काय पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या गोष्टीसाठी यूज केल्या जाते. आणि सॉइल काय आहे, इम्पॉर्टंट, एक प्रकारचा काय आहे, इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स आहे. कशासाठी, ऍग्रिकल्चर साठी. सॉइल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्स फॉर ऍग्रिकल्चर. म्हणजे विदाउट सॉइल तुम्ही ऍग्रिकल्चर करू शकता का, करू शकत नाही. त्यामुळे आणि ऍग्रिकल्चर करू शकत नाही म्हणजे तुम्हाला जे काही ऍग्रिकल्चर चे प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे काही व्हेजिटेबल्स असतील, म्हणजे वेगवेगळ्या पालेभाज्या असतील, व्हेजिटेबल्स असतील, तुम्हाला जे मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ज्वार असेल, राईस असेल, ज्वार, राईस, व्हीट, हे सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. आणि ह्या जर मिळणार नाही तर आपण म्हणजे आपल्याला खाण्यासाठी काही राहणार नाही. त्याच्यामुळं आपलं जगणं काय होईल, मुश्किल होऊ शकते, हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर हे काय, खूप महत्वाचं नॅचरल रिसोर्सेस आहे. ठीक आहे, तर सॉइल फॉर्मेशन मेनली डिपेंड्स ऑन द ओरिजिनल रॉक. जे सॉइल, ऍग्रिकल्चर मध्ये जे सॉइल आहे, सॉइल खूप महत्वाची आहे. सॉइलवर डिपेंड असते कशा प्रकारे उत्पन्न होणार, काय नाही. जर सॉइल चांगले असेल, फर्टाईल असेल, वेगवेगळ्या सॉइल्स तुम्ही बघितले असेल किंवा बघितलं नसेल तर तुमच्या वेगवेगळ्या पुढल्या वर्गामध्ये तुम्ही सॉइल बघणार आहात, कशा प्रकारच्या सॉइल राहतील ते पाहायचे तुम्हाला. मग हे सॉइल खूप महत्वाचे आहेत. जर चांगली सॉइल, फर्टाईल सॉइल असेल तर तुमचं ऍग्रिकल्चर मधलं जे उत्पन्न आहे ते चांगलं निघते. सॉइल फॉर्मेशन मेनली डिपेंड्स ऑन ओरिजिनल रॉक. आता हे सॉइल आहे, सॉइल काय होत असते, बनत असते, कशापासून बनत असते, रॉक पासून बनत असते. हे खूप महत्वाचं आहे. सॉइल जी बनत असते, काय बनत असते, रॉक पासून बनत असते, म्हणजे खडकापासून काय बनत असते, सॉइल बनत असते. पण कुठल्या प्रकारची सॉइल बनायचं हे कशावर ठरत असते, तर जो ओरिजिनल रॉक, म्हणजे जशा प्रकारचा ओरिजिनल रॉक आहे, म्हणजे कशा प्रकारचा खडक आहे, त्या खडकाप्रमाणे काय बनत असते, सॉइल बनत असते. मग ह्या खडकापासनं, ह्या रॉक पासनं सॉइल बनत असते. पण हे सॉइल काय ऑटोमॅटिकली बनत असते का, नाही. तर या सॉइल बनण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी काय असतात, कारणीभूत असतात. कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, तर क्लायमेट कसं आहे तिथलं, ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स कोणते कोणते आहेत, स्लोप ऑफ द लँड आणि टाइम. म्हणजे तुम्हाला सॉइल बनवण्यासाठी एक तुम्हाला रॉक लागतो, त्या रॉक नुसार तुमची सॉइल बनत असते. म्हणजे तिथलं वातावरण कसं आहे, म्हणजे कसं दमट वातावरण आहे, थंड वातावरण आहे, उष्ण वातावरण आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे त्याच्यानुसार तुमची सॉइल बनण्याचा कालावधी, टाइम पिरियड असते. ठीक आहे, तर कोल्ड वातावरण असलं तर तुम्हाला काय वेळ जास्त लागणार आहे, आणि उष्ण वातावरण असेल तर लवकर तुमची सॉइल बनणार आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कंपोनंट्स, म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपोनंट्स, म्हणजे सॉइल मध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपोनंट्स असतात. जसे की कोणते वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपोनंट्स असतात, जसे त्याच्यामध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया असतात, वेगवेगळे आहे का नाही. त्याच्यानंतर पालापाचोळा असतो, त्याच्यामुळे लवकर काय होते,
सॉइल बनत असते ऑर्गॅनिक कंपोनंट्स, आणि ऑर्गॅनिक कंपोनंट जास्त जर असले तर ती सॉइल काय असते, एकदम फर्टाईल असते. फर्टाईल म्हणजे काय, चांगली सुपीक असते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघते. आणि त्याच्यानंतर स्लोप ऑफ द लँड अँड टाइम. स्लोप ऑफ द लँड कशा प्रकारचा आहे, म्हणजे प्लेन लँड आहे, स्लोपी लँड आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा महत्वाचा आहे. आणि टाइम पिरियड, जितका वेळ लागतो, काय वेळ लागतो, स्पेसिफिक वेळ लागत असतो सॉइल बनण्यासाठी. आणि याच्यासाठी हजारो लाखो वर्ष लागतं सॉइल बनवण्यासाठी. ठीक आहे, लगेच बनत नाही, 1-2 वर्षामध्ये. अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ रॉक्स अँड क्लायमेट्स इन डिफरंट रिजन्स, डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल आर फॉर्म्ड. म्हणजे आता तुम्हाला माहित असेल सगळ्यांना, तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, रॉक्स आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स आहेत त्या पृथ्वी तलामध्ये. आणि ह्या वेगवेगळ्या रॉक्समुळं वेगवेगळ्या भागामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं काय आहे, क्लायमेट आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टीमुळं आता मेन काय आहे, रॉक. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे रॉक आहेत, तर वेगवेगळ्या रॉक पासून वेगवेगळ्या सॉइल मिळतात. त्याच्यामुळं आपल्याला जे सॉइल मिळतं ते वेगवेगळे. कुठं कुठं तुम्हाला ब्लॅक सॉइल मिळेल, म्हणजे काळ्या कलरची सॉइल मिळते. महाराष्ट्रामध्ये जर मोस्टली बघितलं तर तुम्हाला ब्लॅक सॉइल मिळते. महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये तुम्हाला रेड सॉइल सुद्धा मिळते. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सॉइल्स मिळतात. आता हे 2 सॉइलचे नाव सांगितले तुम्हाला, लॅटराइट सॉइल, त्याच्यानंतर भरपूर साऱ्या सॉइल्स आहेत. ठीक आहे, ते सोडून द्या, आपण तुम्ही हायर क्लासमध्ये गेल्याच्या नंतर पाहणार आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द टाइप्स ऑफ रॉक्स अँड क्लायमेट. टाइप्स ऑफ रॉक्स आणि क्लायमेट नुसार क्लायमेट्स इन डिफरंट रिजन्स डिफरंट टाइप्स ऑफ सॉइल्स आर फॉर्म. म्हणजे वेगवेगळ्या रॉक्स, वेगवेगळ्या प्रकारचे रॉक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचं क्लायमेट असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे काय होतात, सॉइल फॉर्म होतात वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, अ लॉंग पिरियड इज रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर सॉइल. ठीक आहे, म्हणजे चांगली सॉइल बनण्यासाठी जास्तीत जास्त काय होते, कालावधी लागते. जितका जास्त कालावधी तितकी चांगली काय होते, सॉइल बनत असते. ऍज इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. सॉइल फॉर्मेशन जे आहे ते कशापासून बनत असते, मी तुम्हाला सांगितलं की रॉक पासून बनत असते. सॉइल कशापासून बनत असते, रॉक पासून बनत असते. आणि रॉक ब्रेक होऊन सॉइल बनत असते. आणि ती प्रोसेस काय एकदा फास्ट होते का नाही, तर व्हेरी स्लो प्रोसेस. ही स्लो प्रोसेस. अ पिरियड ऑफ अबाउट 1000 years may be required for development of 2.5 centimeter thick layer of soil. म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक, म्हणजे 2.5 सेंटीमीटर थिक अशी इतकी जाड जर सॉइल बनायची असेल तर त्याला हजारो वर्ष लागतात. किती वर्ष लागतात इथं दिले तुम्हाला, 1000 years, हजारो वर्ष तुम्हाला लागू शकतात 2.5 सेंटीमीटर थिक इतकी सॉइल बनण्यासाठी. इथं तुम्हाला त्यांनी काय दिलेलं आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे, तर पहा, त्याच्यानंतर पुढचा भाग बघूया आपण. त्याच्यानंतरचा आपल्याला काय बघायचं, पुढचा भाग बघायचं आहे. ठीक आहे, तर पहा फिगर 8.3 आणि 8.5 जे वर बघितलेलं आहे. शो मॅन कॅचिंग फिश अँड अनदर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल. तर तुम्ही त्या फिगर मध्ये बघितलं असेल, फिगर 8.3 मध्ये आणि 8.5 मध्ये तुम्हाला काय दिसते. एका फिगर मध्ये तुम्हाला मॅन कॅचिंग फिश म्हणजे एक माणूस काय करत आहे, जाळं टाकून कॅचिंग फिश म्हणजे मासे पकडत आहे. आणि अनदर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल म्हणजे विहीर. हे गोष्टी एक गोष्टीचा अर्थ समजून घ्या. तर एक माणूस काय करत आहे, ड्रॉइंग वॉटर म्हणजे काय, विहिरीमधनं पाणी काढत आहे. ड्रॉइंग वॉटर म्हणजे पाणी वर काढत आहे. आणि कुठून पाणी काढत आहे, वेल म्हणजे काय, विहीर. वेलचा अर्थ विहीर होतो. ठीक आहे, इन दीज पिक्चर्स मॅन इज सीन युजिंग द नॅचरल रिसोर्स वॉटर फॉर फुलफिलिंग हिज नीड्स. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये जो पाण्यामध्ये मासे पकडतो माणूस आणि दुसरा पाणी काढतोय विहिरीमधनं, तर वॉटर हा नॅचरल रिसोर्स आहे, तो यूज करत आहे. कशासाठी, त्याचे जे काही नीड्स आहेत त्या फुलफिल करण्यासाठी. त्या नीड्स फुलफिल करण्यासाठी तो काय करत आहे, वॉटर ऍज अ नॅचरल रिसोर्स काय करत आहे, यूज करत आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, राईट फ्रॉम द टाइम वी गेट अप इन द मॉर्निंग, आपण सकाळी उठतो तेव्हा, वी कीप ऑन युजिंग वॉटर टिल वी गो टू बेड ऍट नाईट. म्हणजे सकाळी उठल्यापासून आपण सकाळी उठल्या काय करतो, वॉशरूमला जातो, ब्रश करतो, आंघोळ करतो, तेव्हा आपण पाण्याचा यूज करतो. विदाऊट पाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आणि त्याच्यानंतर रात्री झोपेपर्यंत म्हणजे आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण कशाचा यूज करत असतो, वॉटर, पाण्याचा यूज करत असतो. पाणी काय आहे, वॉटर हे नॅचरल रिसोर्स आहे. दिस शोज हाऊ इम्पॉर्टंट वॉटर इज ऍज अ नॅचरल रिसोर्स. म्हणजे हे दाखवते की वॉटर किती इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस हे तुम्हाला कळलं असेल. द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड्स ऑन धिस रिसोर्स.
रिसोर्स म्हणजे संसाधन, म्हणजे हे पूर्ण जग आहे ते कशावर डिपेंड आहे, पाण्यावर डिपेंड आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. विदाऊट वॉटर कोणी जगू शकते का सांगा बरं? एखादा कोणता माणूस आहे का सांगा बरं मला, जो माणूस पाण्याचा यूज न करता जगत आहे? शक्यच नाही ना. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीसाठी पाणी लागते. समजा तुम्ही एखादा माणूस आंघोळ करण्यासाठी, वॉशरूमसाठी, सगळ्या गोष्टीसाठी जरी पाणी यूज करत नसेल तरी त्याला ड्रिंक करण्यासाठी, पिण्यासाठी तर पाणी लागते, त्याला ड्रिंक करण्यासाठी तर पाणी लागते, त्याला लागते का नाही? ड्रिंक करण्यासाठी, पिण्यासाठी तर पाणी लागणारच आहे. म्हणजे वॉटर हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट वॉटर काय आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे. द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड डिपेंड्स ऑन दिस रिसोर्स, म्हणजे सगळं पूर्ण जग या रिसोर्सवर डिपेंड आहे. म्हणजे झाडं असतील, माणसं तर आहेतच आहेत, माणसं आहेत, प्राणी आहे, झाडं आहे, सगळेजण पाण्यावर डिपेंड आहेत. ठीक आहे. सी फिगर 8.9. ठीक आहे, पाहायचे तुम्हाला. ठीक आहे, वर दिलेले. इट शोज हाऊ वी ऑब्टेन सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. तर हे तुम्हाला 8.9 फिगर तुम्ही बघू शकता वर स्क्रोल करून. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, हाऊ वी ऑब्टेन, ऑब्टेन सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. म्हणजे आपण जे नमक, सॉल्ट म्हणजे काय, नमक, मीठ म्हणतो. तर मीठ आपण सी वॉटर, समुद्राच्या पाण्यापासून कसं आपण मिळवतो हे दाखवलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, मी सांगितलेलं समुद्राच्या पाण्यापासून आपण मीठ कसं मिळवतो हे तुम्हाला माहित असेल. तर कसं मिळवतो आपण, पहा, हे समुद्र आहे. समजा हे काय आहे, समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे. त्याच्यानंतर आपण इथे कड असते, बँक असते. त्याच्यानंतर इथं त्यांनी काय करतात, असे वेगवेगळे छोटे असे आळे बनवतात, जसं फिगर मध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे आळे बनवतात. आणि जेव्हा समुद्रामध्ये भरती येते आहे का नाही, भरती आली म्हणजे टाईड्स येतात, वेगवेगळ्या टाईड्स आल्या मोठ्या, मग हे पाणी काय होते, इथले इथे येते आणि ह्या आळ्यामध्ये जाऊन बसते. आणि त्याच्यानंतर हे जे सन असते, सूर्याची किरणं पडतात. सूर्याची किरणं पडल्याच्या नंतर ह्याचं काय होते, वेपरायझेशन होते. ह्याच्यामध्ये जे पाणी आहे वेपरायझेशन होते. वेपरायझेशन झाल्याच्या नंतर याच्यातलं पाणी आटून जाते आणि समुद्राच्या पाणी जे आहे, सीचं जे काही वॉटर आहे, सी वॉटर आहे का नाही, समुद्राचं जे पाणी आहे सॉल्टी आहे. सॉल्टी म्हणजे सॉल्टचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि हे सगळं वेपर झाल्यामुळे जे काही पाणी आहे ते निघून जाते आणि जे सॉल्ट आहे ते खाली राहते. आणि त्यालाच जे समुद्रामधले जे सॉल्ट बनवतात ते लोक काय करतात, सॉल्ट म्हणून काय करतात, कलेक्ट करतात. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी सगळ्या कळल्या असतील. त्याच्यानंतर आपण पुढला भाग बघूया. ठीक आहे, पहा. तर नेक्स्ट हे कळलं असेल तुम्हाला. वी यूज सॉल्ट इन आवर डे टू डे लाईफ. जे मीठ आहे, सॉल्ट, ठीक आहे, आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये यूज करतो. विदाऊट मीठ, जर तुम्हाला भाजीमध्ये एखाद्या वेळेस मीठ जास्त झालं किंवा कमी झालं, तर मीठ कमी झालं तर तुम्ही जेवू शकता. किंवा मी जर म्हणलं तुम्हाला कोणाला, विदाऊट मिठाचं तुम्ही जेवण करू शकता का, नाही. म्हणजे मीठ आपल्याला जेवण करण्यासाठी, टेस्ट येण्यासाठी, चव येण्यासाठी किती महत्वाचं आहे तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर हा एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट आपण बघून घेऊया. ठीक आहे, हा चार्ट काय आहे पहा. तर हा चार्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, एकच मिनिट पहा. तर टोटल वॉटर ऑन द अर्थ 100%, जे काही पृथ्वी तलावर जे वॉटर आहे त्याला समजा 100% आपण कन्सिडर केलं, 100%. ठीक आहे. युजेबल वॉटर ऑन द अर्थ, पहा, तुम्हाला हे तर माहित असेल, हे जी आपली अर्थ आहे, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर 29% काय, 29% का आहे, लँड आहे. 29% का आहे, लँड आहे. 29% का आहे, लँड आहे. आणि 29% लँड आहे 100% पैकी. मग 71% का असणार आहे, 71% का आहे, 71% आहे वॉटर. म्हणजे एकूण पृथ्वीवर जे काय आहे त्यापैकी आपलं 71% हे तुमचं काय आहे, वॉटर आहे. आणि 29% काय आहे, तुमचं लँड आहे. ह्या 71% जे वॉटर आहे, आता 71% वॉटरला आपण 100% जर वॉटर पकडलं, हे 71% वॉटरला जर आपण 100% वॉटर पकडलं, तर या 100% पैकी, वॉटर पैकी हे 100% म्हणजे हे आहे आपलं पृथ्वी दिसत असेल, हे जे तुम्हाला ग्रीन दिसत आहे ते लँड आहे. हे ब्ल्यू कलरचं जे दिसत आहे तुम्हाला सगळं काय, वॉटर आहे. ह्या सगळ्या वॉटर पैकी युजेबल जे वॉटर आहे, युजेबल वॉटर काय आपल्याला अर्थवर फक्त 3% आहे. युजेबल वॉटर म्हणजे काय, जे ह्युमन बिंग्स असतील किंवा वेगवेगळे अॅनिमल्स असतील, जे काय करू शकतात, ह्या अॅनिमल्स असतील, बर्ड्स असतील, प्लांट्स सोडून दे, अॅनिमल्स वगैरे म्हणजे यूज करू शकतात, ते फक्त 3% वॉटर आहे 100% पैकी. आणि ह्या 3% पैकी पहा, म्हणजे हे पूर्ण टोटल आहे, तर टोटल पैकी एवढं दाखवलेलं आहे. वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फॉर यूज इज 0.003. मग ह्या 3% पैकी पण आपण ह्या 3% पैकी पूर्ण 3% यूज करू शकत नाही, तर त्याच्यातलं 0.003% काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. म्हणजे हे किती छोट्या प्रमाणामध्ये वॉटर आहे एकूण वॉटरच्या. पण
पहा हे पुढली माहिती पाहू. वॉटर इज अवेलेबल इन ह्यूज क्वांटिटीज ऑन द अर्थ. वॉटर ह्यूज म्हणजे ह्यूजचा अर्थ काय होतो, बिग. बिग मोठ्या प्रमाणामध्ये, बिग म्हणू शकतो. ह्यूज म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर आपल्या पृथ्वीवर अवेलेबल आहे. ऑफ दिस अ लार्ज क्वांटिटी इज सॉल्टी. वॉटर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपल्या पृथ्वी तलावर, परंतु याच्यामधली मोठी लार्ज क्वांटिटी म्हणजे आता 100% पैकी तुम्हाला 100% जर वॉटर असेल तर त्यापैकी 3% वॉटर युजेबल आहे. त्याचा अर्थ काय होतो, 97% जे वॉटर आहे सॉल्टी वॉटर आहे. कसं वॉटर आहे, सॉल्टी म्हणजे याच्यात नमक आहे, हे आपण पिण्यासाठी वापरासाठी यूज करू शकत नाही. 97% वॉटर कसं आहे, सॉल्टी वॉटर आहे. ओनली सम क्वांटिटी टोटल वॉटर इज युजेबल म्हणजे टोटल वॉटर पैकी काहीच आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. व्हेरी मीगर. मीगर म्हणजे खूप कमी. मीगर क्वांटिटी ऑफ 0.003 काय आहे, मीगर त्यांनी दिलेले ऑफ 0.003. ह्यापैकी जे काय आपण 0.003% ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर यूज. म्हणजे हे 3% मी तुम्हाला सांगितलंय, ह्या 3% पैकी पूर्ण 3% आपण यूज करू शकत नाही, कारण ते वेगवेगळ्या याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ग्लेशियर्स असतील, रिव्हर्स असतील, हे 3% वॉटर कशामध्ये दिसेल तुम्हाला, ह्याच्यातलं पण मोस्टली जे वॉटर आहे ते ग्लेशियर्स मध्ये आहे. कशामध्ये आहे, ग्लेशियर्स म्हणजे जे बर्फ असतात, बर्फामध्ये आच्छादलेलं आहे, त्यामुळे ते पण आपण काही यूज करू शकत नाही. आणि त्यापैकी 0.003% आपण वॉटर काय करू शकतो, यूज करतो, यूज साठी अवेलेबल आहे. हाऊएव्हर इवन दिस मच वॉटर इज सफिशियंट फॉर ऑल ऑफ अस. हे 0.003% जे वॉटर आहे हे सुद्धा आपल्यासाठी पुरेसं आहे. फक्त एकच गोष्ट आहे, काय आहे, आपल्याला जे वॉटर आहे ते काय करावं लागणार आहे, काळजीपूर्वक काय करावं लागणार आहे, वापर करावा लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. फिगर 8.6 shows some individuals collecting wood from the forest. तर फिगर 8.6 जर बघितलं, वरी जे फिगर आहे तर सम इंडिव्हिज्युअल्स म्हणजे त्या नवरा आणि बायको आहेत ते काय तुम्हाला कलेक्टिंग वूड फ्रॉम द फॉरेस्ट म्हणजे जंगलामधनं ते काय करताना फायरवूड म्हणजे लाकूड काय करत आहेत, कलेक्ट करत आहेत वेगवेगळ्या पर्पज साठी. सिमिलरली सम पीपल आर शोन कलेक्टिंग डिफरंट आयटम्स इन द फॉरेस्ट लाईक हॉनी. फिगर 8.4 मध्ये तुम्हाला सांगितलं मी, हॉनी म्हणजे काय, मध कलेक्ट करत आहेत. रेजिन म्हणजे राळ बनवत असतात पण रेजिन पासून ते कलेक्ट करत आहेत 8.10 मध्ये फिगर मध्ये. त्याच्यानंतर रबर लॅटेक्स कलेक्ट करत आहे 8.11 मध्ये, एक्सेट्रा. इन ऑर्डर टू फुलफिल, पुढे पहा त्याच्यानंतर, इन ऑर्डर टू फुलफिल पहा, in order to fulfill our needs we collect various products from plants in nature. म्हणजे आपण आपल्या ज्या काही गरजा आहेत, in order to fulfill म्हणजे आपल्या ज्या गरजा भागवण्यासाठी we collect various products from plants in nature. म्हणजे जसं की जे माणसं आता गरजा भागवण्यासाठी काय करतात, रबरची गरज भागवण्यासाठी रबर कलेक्ट करायले, राळ म्हणजे रेझिन कलेक्ट करायले, त्याच्यानंतर फायरवूड म्हणजे जेवण बनवण्यासाठी फायरवूड कलेक्ट करायले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करत आहोत, नेचर मधनं कलेक्ट करत आहोत. वॉटर सुद्धा आपण पिण्यासाठी आपण नेचर मधनच यूज करतो. देर आर व्हेरियस प्लांट्स ऑन लँड सरफेस. वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत, लँड सरफेसवर काय आहेत, प्लांट्स आहेत. प्लांट्स आर ब्रॉडली म्हणजे मुख्यतः प्लांट्स आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज ग्रास, हर्ब्स, श्रब्स अँड ट्रीज. आपण जर हे जे झाड आहेत वेगवेगळे म्हणजे प्लांट्स आहेत, तर प्लांट्सला जर आपण वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय करायचं जर ठरवलं तर पहिली म्हणजे 4 टाइप्स मध्ये आपण याला किती टाइप्स मध्ये कॅटेगराइज करू शकतो, 4 टाइप्स मध्ये. पहिला आहे ग्रास सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर हर्ब्स आणि त्याच्यानंतर थर्ड नंबरला तुमचं श्रब्स आणि त्याच्यानंतर ट्रीज, जे मोठे झाड असतात त्याला आपण ट्रीज म्हणतो. मॅन हॅज सक्सेसफुली एक्सपेरिमेंटेड विथ सम ग्रासेस टू ऑब्टेन फूड ग्रेन्स. म्हणजे माणसाने वेगवेगळे काय केलेले ते एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि एक्सपेरिमेंट करून काही ग्रासेस पासून जसं की आपल्याला फूड मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आपण आता ग्रास समजा गहू, व्हीट आहे, व्हीट एक प्रकारचं काय आहे, व्हीट हे एक प्रकारचं ग्रासचाच प्रकार आहे. त्याच्यानंतर राईस असेल, व्हीट असेल, राईस सुद्धा एक प्रकारचं काय ग्रासचाच प्रकार आहे. आणि आपण एक्सपेरिमेंट करून हे करून आपण ते आपल्याला खाण्यायोग्य आपण काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. दिस हेल्प्ड हिम म्हणजे माणसाला टू अवॉइड पेनफुल वॉन्डरिंग फॉर गॅदरिंग फूड. माणसं पहा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय करतो आता जेव्हा आपला म्हणजे जन्म झाला असेल, अँसेस्टर असेल, म्हणजे तुम्हाला ही सगळी थोडीशी बॅग मध्ये जाऊन मी तुम्हाला काय करतो, थोडीशी हिस्ट्री सांगतो. पहा, आपण हे जे सगळे लोक होतो, आपण कुठे राहायचो, सगळेजण फॉरेस्ट मध्ये राहायचो. कुठे राहायचो, फॉरेस्ट मध्ये. आता जसं आदिवासी लोक तुम्हाला फॉरेस्ट मध्ये दिसतात आता, तेव्हा आपण सगळेजण कुठे राहायचो, फॉरेस्ट मध्ये राहायचो. आणि फॉरेस्ट मध्ये राहिल्यावर काय करायचं, आपण जे काही ट्री आहेत
फॉरेस्टमध्ये काय असतात, झाडं असतात. ह्या ट्री मधनं, ह्या ट्रीचे काय असतील, रूट्स असतील, त्याच्यानंतर फ्रुट्स असतील ह्या ट्रीज पासन, फ्रुट्स, त्याच्यानंतर ह्यांचे काय पानं असतील, लिव्ज असतील. हे रूट्स, फ्रुट्स आणि लिव्हचा वापर करायचो आणि आपण खायचो, आहे का नाही, खायचो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जे काय, जे फॉरेस्टमध्ये, ह्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे अॅनिमल्स दिसतील. त्या अॅनिमल्सला काय करायचो, हंट करायचो. हंट म्हणजे काय, शिकार करायचो, हंटिंग करायचो आपण. अॅनिमल्सची हंटिंग करायचो, शिकार करायचो आणि शिकार करून सगळेजण खायचो. मग हे अशा प्रकारचे जीवन जगत होते. आणि ह्या फूडसाठी म्हणजे त्या फॉरेस्टमध्ये जे काय फॉरेस्ट असेल, मग हे जे माणसं होते, जेव्हा आदिवासी लोक होते, ट्रायबल्स म्हणतो आपण, ट्रायबल्स, सगळेजण आपण ट्रायबल्स होतो हे काळी, जे आपण आता सगळे सेटल्ड लिव्हिंग जगतो, सगळेजण आपण सगळेच लोक मानव जाती हे ट्रायबल्स होतो. आपण जंगलामध्ये राहत होतो आणि जंगलामध्ये आपण काय करत होतो, रूट्स खात होतो, फ्रुट्स खात होतो, पानं खात होतो झाडाचे, आहे का नाही. आपल्याला कपडे घालायला नव्हते तर आपण पत्ते वगैरे आपण घालून राहायचो, म्हणजे गुंडाळून राहायचो. आणि त्याच्यानंतर अॅनिमल्सची काय करायचो, शिकार करायचो, हंट करून राहायचो. परंतु कालांतराने आपण काय करायला सुरुवात केलेली, कालांतराने आपण काय करायला केले, कल्टिवेशन करायला सुरू केली. काय करायला सुरू केली, कल्टिवेशन म्हणण्यापेक्षा ऍग्रिकल्चर करायला सुरू केली. काय करायला सुरू केली, ऍग्रिकल्चर करायला सुरू केली. कल्टिवेशन करायला सुरू केली. त्याच्यानंतर वेगवेगळे काय आहेत, वेगवेगळे जे जनावर आहेत, अॅनिमल्स आहेत, म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत, त्यांना पाळायला सुरू केली आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी मिळायला सुरू केल्या आणि आपली प्रगती होत गेली आणि आता आपण सेटल लिव्हिंग जगायला सुरू केलेलं आहे. पहा इथं पुढे पहा, मॅन हॅज सक्सेसफुली एक्सपेरिमेंटेड विथ सम ग्रासेस टू ऑब्टेन फूड ग्रेन्स. दिस हेल्प्ड हिम टू अवॉइड पेनफुल वॉन्डरिंग फॉर गॅदरिंग फूड. मग आपण एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर आपण काय केलंय, एखादा मग काय केलंय, फॉरेस्ट होतं, तर हे खूप मोठं फॉरेस्ट आहे आणि या फॉरेस्टमध्ये राहायचं आणि रूट्स वगैरे, फ्रुट्स वगैरे कलेक्ट करायचं. त्याच्यानंतर काय केले, त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट केल्याने काय कळलं माणसाला की ग्रास आहे, ते ग्रास पासून आपल्याला वेगवेगळं खायला अन्नधान्य मिळते. तर समजा फॉर एक्झाम्पल व्हीट आहे, तर व्हीट पासून म्हणजे गहू आपल्याला याच्यापासून मिळतात. तर माणसं काय केली, हा जो आहे एवढा मोठा फॉरेस्ट आहे, हे सगळं फॉरेस्ट लँड आहे, तर ह्या फॉरेस्ट पैकी एक एवढा पॅच काय त्यांनी क्लिअर केले, म्हणजे इथलं जंगल तोडले आणि इथं काय त्यांनी व्हीट असं लावले. सगळे इथं मला डायग्राम व्यवस्थित काढता येत नाही, ठीक आहे. तर ह्या पॅच मध्ये त्यांनी काय केले, व्हीट लावले, म्हणजे गहू लावले आणि ह्यापासून त्यांना गहू मिळाला. तर त्यांना आता इकडं पूर्ण फॉरेस्ट म्हणा, रूट्स, फ्रुट्स, लिव्स किंवा शिकार करण्याची काही गरज आहे काय, त्यांना काही गरज नाही. त्यामुळं हे लोक काय करू लागले, इथंच राहू लागले, सेटल लिव्हिंग करू लागले आणि त्याच्यानंतर इथनं जे काही ऍग्रिकल्चर मधनं त्यांना जे काही वीट असेल, ज्वार असेल, वेगवेगळे जे काही मिळत असेल ते घेऊन खाऊ लागले. हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर काय वेगवेगळे, जसं की गोट असेल, गोट म्हणजे शेळ्या, मेंढ्या, त्याच्यानंतर काऊ असेल, ना बफेलो असेल, हे सुद्धा पाळायला सुरू केले आणि त्याच्यापासून त्यांना मिल्क असेल, हाईड असेल, वेगवेगळे मांस असेल वगैरे, आहे का नाही, मिल्क, मीट, आहे का नाही, हाईड म्हणजे कातडं, हाईड म्हणजे कातडं, मीट म्हणजे मांस वगैरे हे मिळायला सुरू झालेलं आहे. ही बिगन टू लिव्ह ए सेटल लाईफ. मग सेटल लाईफ म्हणजे एकाच जागी राहू लागला. पहिलं माणसं काय करायचे, जंगलामध्ये, या जंगलातून त्या जंगलात, तिकडून तिकडे सतत भटकंती काय करायचे, कारण त्यांना अन्नासाठी माणसं काय करायचे, एका जागून दुसऱ्या जागून तिसऱ्या जागी असे भटकंती करायचे. कशासाठी भटकंती करायचे, असे अन्नासाठी भटकंती करायचे. परंतु एका जागी राहू लागले, सेटल लाईफ जगू लागले, त्यामुळे त्यांची भटकंती काय झालेली, कमी झाली. आणि आता आपण सगळेजण आता भटकंती करताना दिसतंय का तुम्हाला, नाही. आता आपण सगळेजण एका जागी राहतो, आपलं घर आहे, एक ठाव ठिकाण आहे, तिथं आपण सगळ्या गोष्टी, शेती करतो. काही शेतकरी लोक आहे, शेती करतात. शहरामध्ये लोक शहरात राहतात, एका जागी घर बांधून आणि वेगळे अन्नधान्य वगैरे आपण आणून ठेवतो घरी आणि खात असतो, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. द बेसिन्स ऑफ द होंग ही सिंधू नदीला आपण इंडस नदी सुद्धा म्हणतो, इंडस, नाईल अँड युफरेट्स, आहे का नाही, युफरेट्स आर सम ऑफ द एरियाज वेअर सच सेटलमेंट फ्लरिश्ड इन द पास्ट. यू हॅव स्टडीड इन स्टँडर्ड 5. हे स्टँडर्ड 5 मध्ये तुम्ही स्टडी केलेले. आता वेगवेगळ्या जर नद्या बघितल्या तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसून येतील. इथं आपण डायग्राम मध्ये पाहूया, हे इथं तुम्हाला मॅप दिलेला आहे, ह्या मॅप मध्ये दिसून येईल. तर हे जे काही ह्युमन सेटलमेंट आहे, ह्युमन सेटलमेंट तुम्हाला इथं दिसून येईल. एकच मिनिट, ठीक आहे, माझा कर्सर दिसत नाही, एक मिनिट, ठीक आहे, आता दिसत आहे, ठीक आहे. पहा,
तर हे जे मॅप पहा, हे मॅप जर बघितलं तर हे कशाचा मॅप आहे? इंडियन ओशनचा मॅप आहे. इंडियन ओशन, हे इंडियन ओशन आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे आहे तुम्हाला हे जे ब्ल्यू ब्ल्यू कलरचं दिसत आहे ते सगळं काय आहे? वॉटर आहे. हे सगळं जे ब्ल्यू कलरचं तुम्हाला दिसत आहे हे सगळं काय आहे? वॉटर आहे, पाणी आहे. आणि हे जो एरिया आहे तो हे जे काय हे ब्राऊन कलरचं दिसत आहे ते तुम्हाला काय आहे? हे लँड आहे. ब्राऊन कलरचं आहे ते काय आहे? लँड आहे. आणि हे जे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नद्या दिसत आहेत, तर हाँग ही चायनामध्ये नदी आहे. तर ह्या हाँग ही नदी आहे, अशी दिसते तुम्हाला. हे नदीचा कोर्स आहे. ठीक आहे, हे बेसिन, हाँग ही बेसिन आहे. तर हिथं हे जे पर्पल कलरचं दिसत आहे, गुलाबी कलरचं आहे, इथं सेटलमेंट झालेले आहे, म्हणजे लोक या नदीच्या काठावर राहू लागले. आणि पहिलं पहा, महत्वाची गोष्ट काय, एखाद्या वेळेस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लागणारी गोष्ट काय? वॉटर. वॉटर खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट. आपल्याला वॉटर खूप जास्त प्रमाणामध्ये लागते. एखाद्या वेळेस आपण ज्वारी असेल, बाजरी असेल, है का नाही, राईस असेल, व्हीट असेल, हे आपण कमी जास्त प्रमाणामध्ये लागते. आपल्याला तेवढं लागत नाही. एकदाच आणून 2-4 पोते ठेवलं तर आपल्याला वर्षभर जाते. परंतु पाणी आपल्याला दररोज भरपूर प्रमाणामध्ये लागत असते. आधी लागायचं आणि आता लागायचं. आणि वॉटर वेगवेगळ्या पर्पज साठी लागते. आपल्याला बाथिंग साठी लागत असते, अंघोळ करण्यासाठी लागत असते, वॉशिंग साठी लागत असते, बाथिंग, वॉशिंग, ऍग्रिकल्चर साठी सुद्धा लागायचे. त्यामुळं जे काही तुम्हाला जे काही हे जे लोक राहणारे दिसतील ते तुम्हाला कुठल्या पण नदीच्या काठावरच दिसतील. आणि अगोदरचे गावं सुद्धा कुठं असायचे? जिथं काही पाण्याचा एक रिसोर्स असायचा, म्हणजे नदी असेल, तळ असेल, मोस्टली नदी काठावर तळ्याच्या तिथं काय असायचे? लोक राहायचे. कारण तिथं पहिलं लोकांना विहिरी कशी खांदायची माहित नव्हत्या, बोर पाडायचं तर माहितच नव्हतं, नंतर विहीर पाडायचं तर नंतर माहित झालं. पण बोर वगैरे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे जिथं काही नॅचरल रिसोर्स आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या नदी आहे, नदी आहे, छोटस डबका आहे, तळ आहे, तिथंच लोक काय करायचे? राहायचे, सेटलमेंट करायचे. ठीक आहे, तर हे तुम्ही बघितलं असेल, हे तुम्हाला कळलं असेल. आता हे वेगवेगळ्या नद्या आहेत, तर कुठं कुठं ह्युमन सेटलमेंट राहिलेले आहे पहा. तर हे पहा, इथून पाहू शकता तुम्ही, हे इजिप्त मध्ये ही नाईल नदी आहे. इजिप्त मधल्या ही नाईल नदीचं बेसिन आहे. तर ही इथं पर्पल कलर, गुलाबी कलरचं इथं दिसत असेल तुम्हाला. तर ही इथं लोक म्हणजे ह्युमन सिव्हिलायझेशन फ्लरिश झाले. त्याच्यानंतर युफरेट्स ही एक नदी आहे. ठीक आहे, इथं युफरेट्स आणि टिग्रीस ही नदी आहे. तर हे इथं मेसोपोटामियामध्ये हे इथं लोक ह्युमन सेटलमेंट फ्लरिश झाले. आणि आपल्या देशामध्ये म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानची ही बॉर्डर लाईनला हे इंडस म्हणजे सिंधू नदी आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये ह्युमन सिव्हिलायझेशन इथं सेटलमेंट आहे झालेलं आहे. तुम्ही मोहनजोदारो एक पिक्चर आलेला आहे ऋतिक रोशनचा, तो बघितला असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये हरप्पन सिव्हिलायझेशन विषयी दाखवले आहे. तर हरप्पन सिव्हिलायझेशन एकदम मॉडर्न सिव्हिलायझेशन आहे. ह्याच्याविषयी तुम्ही माहिती वाचाल किंवा वाचली असेल, किंवा नाहीतर तुमच्या हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये तुम्ही भविष्यामध्ये मोठ्या क्लासमध्ये वाचाल तुम्ही. ठीक आहे, तर हरप्पन सिव्हिलायझेशन हे सिंधू नदी आहे, त्याला इंडस नदी पण म्हणतो, तिथं हे झालेले आहे. त्याच्यानंतर हे हाँग ही आहे चायनामध्ये. ह्या काही नद्या, मेजर नद्या आहेत. ह्या नद्यावर काय आहे? ह्युमन सिव्हिलायझेशन काय झालेलं आहे? फ्लरिश झालेलं आहे, तुम्हाला माहित असेल. त्याच्यानंतरचा पार्ट आपण पाहूया. ठीक आहे, हे नद्या कळल्या असतील तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पार्ट आपण थोडासा बघूया पुढचा. ठीक आहे, तर पहा, तर आता वी ऑब्टेन, त्याच्यानंतरचं काय आहे? त्याच्यानंतरचा पार्ट, एक मिनिट, माझा कर्सर दिसत नाही, कर्सरचा प्रॉब्लेम येत आहे, एकच मिनिट. ठीक आहे, वारंवार हा प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, पुढे पहा. त्याच्यानंतर वी ऑब्टेन प्रोडक्ट्स लाईक वूड, रबर, रेझिन, फ्रुट्स, मेडिसिनल प्लांट्स एक्सेट्रा फ्रॉम फॉरेस्ट. तर फॉरेस्ट मधनं आपल्याला काय मिळत असते? लाकूड, वूड म्हणजे लाकडं मिळत असतात, रबर मिळत असतात, आताच बघितलं आपण, रबर झाडापासून मिळते, रेझिन मिळते, फ्रुट्स मिळतात, फळं मिळतात, मेडिसिनल प्लांट्स वेगवेगळे काय तुम्हाला माहित असतील जे प्लांट्स असतात, मेडिसिनल प्लांट्स, जसे की नीम आहे. नीम म्हणजे लिंबाचं झाड असेल, तुळशीचं झाड असेल, वेगवेगळे झाड आहेत. आपण त्याचा हळद असेल, ह्या वेगवेगळ्या गोष्टीचा आपण मेडिसिनल पर्पज साठी काय करत असतो? यूज करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. इफ वी कन्सिडर द रिजन फ्रॉम द इक्वेटर टू द पोल्स ऍज पर, ठीक आहे, एकच मिनिट, ऍज पर, हे इथून याच्यानंतर इथं पुढे सुरू होते. ऍज पर द, हे तुम्हाला इथं हे पण दिलेलं आहे, इथं डायग्राम पण दिलेली आहे. ऍज पर टेम्परेट झोन, ऍज पर काय आहे? ऍज पर टेम्परेट झोन, ऍज पर टेम्परेट, एकच मिनिट. ठीक आहे, ऍज पर टेम्परेट झोन्स वी फाइंड, ठीक आहे, एक मिनिट, माझं हे दिसत नाहीये, वारंवार हा प्रॉब्लेम येते. ठीक आहे, तर हा दिसत असेल तुम्हाला, पहा.
वी फाइंड द फॉलोइंग टाइप्स ऑफ नॅचरल व्हेजिटेशन. जर तुम्ही आहे का नाही पोल्स पासून इक्वेटर पासून जर पोल पर्यंत जर बघलं तुम्ही, इक्वेटर पासून जर पोल पर्यंत बघलं तर तुम्हाला काय दिसून येईल, इक्वेटर पासून जर पोल पर्यंत जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं काय दिसेल, व्हेजिटेशन दिसून येईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्हाला दिसून येतील. पहा, इक्वेटोरियल एव्हरग्रीन म्हणजे इक्वेटरवर जर बघितलं तर तुम्हाला इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर वर गेला तर डेसिडियस, त्याच्यानंतर ट्रॉपिकल ग्रासलँड, थॉर्नी श्रब्स, टेम्परेट ग्रासलँड, मिक्स्ड फॉरेस्ट, ब्रॉड लिव्ड कॉनिफरस अँड तुंद्रा अशा प्रकार दिसेल. तर हे तुम्ही जर फिगर बघितलं तर या फिगर मध्ये क्लिअर होईल. ठीक आहे, 18.6. तर हे आपण पहिल्यांदा काय करूया, बघून घेऊया. ठीक आहे, हे आपण काय करूया, फिगर पाहूया. ठीक आहे, तर पहा कशा प्रकारच्या या फिगर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर पहा इथं जर तुम्ही बघितल्या तर इक्वेटरवर जर बघितलं तुम्ही, इक्वेटरवर पहिल्यांदा बघून घ्या. तर इक्वेटरवर जर बघितलं तुम्ही, ठीक आहे, तर हे पहिल्यांदा तुम्हाला काय दिसेल, हे इक्वेटर आहे 0 डिग्री. पहा अशा प्रकारचं तुम्हाला माहित आहे, ही आपली अर्थ आहे. ठीक आहे, पहा अर्थचा डायग्राम मला व्यवस्थित काढता येत नाही. पहा, तर एक वेळेस मी काढण्याचा प्रयत्न करतो. तर ही काय आहे, गोल सर्कल येणार नाही. पहा ही आपली अर्थ आहे. तर हे अर्थला आपण काय केलेलं आहे, ह्या मिडल मधनं डिवाइड केलेलं आहे. हे 0 डिग्री याला आपण 2 पार्ट केलेला आहे. हा नॉर्थ पार्ट आहे आपला, हा काय आहे साऊथ पार्ट आहे. आणि हे 0 डिग्री दिलेलं आहे, याला आपण म्हणतो 0 डिग्री. हे काय इक्वेटर आहे, म्हणजे 2 भाग. ह्या इक्वेटर पासून म्हणजे आपण इकडून इकडे वर जाऊ शकतो आणि इकडेही जाऊ शकतो. आणि वेगवेगळ्या डिग्री, इथं 90 डिग्री आहे, इथं 0 डिग्री आहे, इथं 90 डिग्री, आणि इकडे गेलं तर 90 डिग्री आहे. आणि याला आपण इकडे जो 90 डिग्री याला पोल्स म्हणतो, आणि ह्याला आपण वर आपण काय म्हणतो, पोल्स म्हणतो. म्हणजे जसं की या इक्वेटर पासून आपण वर नॉर्थला चाललोय आणि खाली साऊथला गेलो तर अशा प्रकारचं आपल्याला काय 0 डिग्री इक्वेटर दिसत असेल. 15 डिग्री, 30 डिग्री, वेगवेगळ्या डिग्रीला वेगवेगळे तुम्हाला काय दिसतात, व्हेजिटेशन दिसते. तर इथं तुम्हाला इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट, तर इक्वेटोरवर कशा प्रकारचं फॉरेस्ट दिसेल तुम्हाला, इक्वेटरवर इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट दिसेल तुम्हाला. इक्वेटरवर कशा प्रकारचं फॉरेस्ट दिसेल, इक्वेटोरियल एव्हरग्रीन फॉरेस्ट दिसेल. म्हणजे जिथं मोठमोठे झाडं दिसतील तुम्हाला. मोठमोठे झाडं हे का झाडं दिसतात, काय नाही, ह्याच्या मागचं कारण आहे, कारण इथं वर्षाचे 12 महिने काय होतो, पाऊस पडत असतो. वर्षाचे 12 महिने खूप जास्त पाऊस पडत असतो. त्याच्यामुळं इथं इथली झाडं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही वर गेलं तर हा पाऊस थोडा कमी होतो, डेसिडियस फॉरेस्ट दिसून येईल. म्हणजे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेसिडियस फॉरेस्ट दिसून येते आपल्या देशामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही जर वर गेल्या, तर तुम्हाला कशा प्रकारचे ट्रॉपिकल ग्रासलँड दिसून येईल. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं वर गेल्या, इथं जर गेल्या तर तुम्हाला काय दिसून येईल, ही ट्रॉपिकल ग्रासलँड वगैरे दिसून येईल. तुम्ही जर वर गेल्या तर तुम्हाला काय दिसून येईल, ट्रॉपिकल ग्रासलँड दिसून येईल, हे तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर जर थोडं वर गेला तर थोरली श्रब्स, ह्याच्यापेक्षा म्हणजे जसं जसं वर गेला तसं छोटे छोटे तुम्हाला झुडपं वगैरे म्हणजे प्लांट्स, म्हणजे मोठे ट्री, त्याच्यानंतर छोटे ट्री, त्याच्यानंतर मोठा ग्रास, त्याच्यानंतर छोटा ग्रास, त्याच्यानंतर टेम्परेट ग्रास अशा प्रकारचं. त्याच्यानंतर जर वर गेला तर तुम्हाला मिक्स्ड फॉरेस्ट दिसेल. त्याच्यानंतर ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट दिसेल. त्याच्यानंतर ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट असं दिसेल. म्हणजे जे ब्रॉड लिव्ड म्हणजे जे पानं काय आहेत, मोठे असतील. कशामुळे हे ब्रॉड लिव्ड फॉरेस्ट असतात, कारण इथं स्नो एरिया असतो त्यामुळे. आणि त्याच्यानंतर जर अनेक वरी गेल्या तर इथं तुम्हाला कोनिफरस ट्री दिसतात. कशा प्रकारचे ट्री दिसतील तुम्हाला इथं जर तुम्ही अनेक थोडं वर गेला तर तुम्हाला इथं दिसतील कोनिफरस काय होतील तुम्हाला, ट्री दिसतील तुम्हाला. इथं जर गेल्या तर तुम्ही काय कोनिफरस ट्री दिसतील. एकच मिनिट, ठीक आहे, हे कोनिफरस ट्री दिसत असतील तुम्हाला. हे इथं कोनिफरस ट्री कशा असतात, ज्याला आपण हे म्हणतो, कोणतं झाड म्हणत असतो बघा, क्रिसमस ट्री म्हणत असतो. क्रिसमस ट्री म्हणजे अशा प्रकारचं झाड असते ते. आणि ह्याचे जे फांदे असतात अशा प्रकारच्या फांद्या असतात, अशा खाली झुकलेल्या. कारण ह्या असण्यामागचं, हे झुकलेले असण्यामागचं कारण काय आहे, कारण इथं मोठ्या प्रमाणामध्ये काय पडत असते, स्नो पडत असतो. काय पडत असतो, स्नो, बर्फ पडत असतो. आणि बर्फ पडल्याच्या नंतर तो खाली घसरून यावं यासाठी ते अडॉप्ट केलेलं आहे. अशा प्रकारचे कोनिफरस ट्री दिसतात. त्याच्यानंतर वर 90 डिग्रीला गेल्या म्हणजे पोल्स वर गेल्या तर तुम्ही तुंद्रा फॉरेस्ट, अशी इथं तुंद्रा फॉरेस्ट इथं डायग्राम दिलेली आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला तुंद्रा फॉरेस्ट दिसून येईल. तुंद्रा फॉरेस्ट आपल्याला दिसून येईल. तर हे कशा प्रकारचं फॉरेस्ट वगैरे तुम्हाला दिसते वेगवेगळ्या जागी, तर हे वेगवेगळे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण. ठीक आहे, मेनी अॅनिमल्स मेक दिस फॉरेस्ट देअर हॅबिटॅट. मेनी अॅनिमल्स म्हणजे भरपूर सारे अॅनिमल्स मेक दिस फॉरेस्ट देअर हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजे काय, जिथं अॅनिमल्स राहतात त्यांना म्हणतो हॅबिटॅट. म्हणजे सरळ शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, प्राण्यांचं घर. आणि प्राण्यांचं घर काय, फॉरेस्ट. मग
प्राणी कुठे राहतात? जंगलामध्ये राहतात. हॅबिटॅट म्हणजे काय? प्राण्यांचं घर. जिथं राहतात प्राणी त्याला हॅबिटॅट म्हणतो. प्राणी किंवा एक कोणी राहत असेल त्याला हॅबिटॅट म्हणत असतो. पण ठीक आहे. Animals who prey on the plant eating animals who prey on the plant eating animals also live in forest. म्हणजे जसे की याचा अर्थ काय आहे? जसं की तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, लक्ष द्या इथं पहा, मी सांगतो तुम्हाला. आता भरपूर सारे तुम्हाला हे माहित आहे काय आहे? डिअर आहे. डिअर माहित आहे तुम्हाला? डिअर म्हणजे काय? हरिण. हरिण काय खात असते? हरिण हे जे काही झाडं असते, ह्या झाडं असते वेगवेगळ्या झाडाचा पाला खात असते. झाडं किंवा गवत वगैरे हरिण खात असते. आणि हे हरिण झाडाचा पाला गवत वगैरे खात असते किंवा गोट वगैरे हे शेळी असेल, हरिण असेल, हे झाडाचा पाला वगैरे झुडप वगैरे ग्रास वगैरे खात असते. आणि हे कुठे राहत असतात? हे फॉरेस्ट मध्ये राहत असतात. कुठे राहतात? जंगलात राहतात. आणि लायन असेल त्याच्यानंतर टायगर असेल, आहे का नाही, हे सगळे हे लायन असेल, टायगर असेल, हे सुद्धा फॉरेस्ट मध्ये राहतात. आणि हे कोणावर जगतात? हे डीर असेल, गोट असेल किंवा वेगळे अदर दुसरे अॅनिमल्स असतील त्यांना खाऊन जगतात. हे सगळे एकत्रित फॉरेस्ट मध्ये दिसतील तुम्हाला. ठीक आहे. दस मेनी फूड चेन्स डेव्हलप इन द फॉरेस्ट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन्स तुम्हाला फॉरेस्ट मध्ये दिसून येतील. फॉरेस्ट और ग्रासलँड्स आर द हॅबिटॅट्स फॉर मेनी अॅनिमल्स. फॉरेस्ट आणि ग्रासलँड मधला फरक माहित असेल तुम्हाला. फॉरेस्ट मध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये ट्री आहे त्याला फॉरेस्ट म्हणतो, आणि जिथं मोठ्या प्रमाणामध्ये गवत आहे त्याला आपण म्हणतो ग्रासलँड्स. आर द हॅबिटॅट्स फॉर मेनी अॅनिमल्स. म्हणजे तुम्हाला फॉरेस्ट मध्ये आणि ग्रासलँड्स मध्ये काय तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला वेगवेगळे अॅनिमल्स राहताना दिसतील. इट इज बेसिकली ड्यू टू प्लांट्स दॅट वी हॅव गॉट अॅनिमल्स ॲज अ नॅचरल रिसोर्स. प्लांट्स आल्सो ग्रीव इन वॉटर. पाण्यामध्ये सुद्धा, जमिनीवर तुम्ही बघितलं असेल, जमिनीवर तुम्हाला काय येतं? जमिनीवर काय येतं? झाडे येतात, वनस्पती येतात, वेगवेगळे प्लांट्स, ग्रास येतात. परंतु पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, पाण्यामध्ये सुद्धा काय येतात? ग्रास काही वेगवेगळे प्लांट सुद्धा येतात. इट इज व्हेरी लाईकली दॅट इन फ्युचर वी पहा पुढे, इथलं याच्यानंतरचा पार्ट पाहू पुढं. ठीक आहे. shall have to depend on aquatic plants for fulfilling the needs of the growing human population. तर पाण्यामध्ये सुद्धा काय इथं दिलेलं आहे, पाहिजे डायग्राम पण दिलेला आहे. इथं वॉटर आहे आणि या वॉटर मरीन व्हेजिटेशन म्हणजे काय आहे? जे समुद्र आहे हे सी आहे, आणि या सी मध्ये जर तुम्ही समुद्राच्या बुडाला जर बघितलं तर अशी तरी वेगवेगळे काय व्हेजिटेशन दिसत आहे. मग आता आपली ह्युमन पॉप्युलेशन म्हणजे ह्या आपल्या पृथ्वी तलावर जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या काय होत चालली? वाढत चालली आहे. लोकसंख्या काय होत चालली? वाढत चालली आहे. आणि आपल्याला जे ऍग्रिकल्चरल लँड आहे का नाही, ऍग्रिकल्चरल जे लँड आहे का नाही, तर हे ऍग्रिकल्चरल लँड कसं आहे? लिमिटेड ऍग्रिकल्चरल लँड आहे. तर हे ऍग्रिकल्चरल लँड लिमिटेड आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला जे काही गरजा आहेत, जसं आपल्याला वीट असेल, गहू असेल, ज्वारी असेल किंवा वेगवेगळे अन्नधान्य जे लागणार आहे ते आपल्याला पुरणार नाही. त्यामुळे आपल्याला समुद्रामध्ये सुद्धा हे वेगवेगळे प्लांट्स, वनस्पती, ग्रासलँड्स वगैरे हे करून किंवा समुद्रामधलं जे काही फिशेस वगैरे असतील, दुसरं काही अन्न असेल त्याच्यावर सुद्धा डिपेंड राहावं लागणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. तर पहा, ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया, नाहीतर हा लेक्चर आपलं खूप मोठं होईल आणि तुम्हाला पाहण्यासाठी बोरिंग होईल. तर तुम्हाला कसं वाटलं हे लेक्चर मला कळवा. तुम्हाला हे कळते का नाही हे पण मला कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सांगा. ठीक आहे. चालते. तर आपण इथं थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.